कपालभाती प्राणायाम हा एक महत्त्वाचा योग प्रकार आहे जो आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कपाल म्हणजे कपाळ, डोके आणि भाती म्हणजे चमक. या प्राणायामामुळे कपाळावर तेज येते आणि मन शुद्ध होते असे मानले जाते. कपालभाती प्राणायाम करण्याची योग्य पद्धत. 1. बसण्याची स्थिती. प्रथम जमिनीवर योगा मॅट किंवा चटई टाकून आरामदायी आसनात बसा. तुम्ही सुखासन, पद्मासन किंवा वज्रासनात बसू शकता. तुमचा पाठीचा कणा, कंबर सरळ आणि ताठ ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने उघडून गुडघ्यांवर ठेवा. ज्ञानमुद्रेत. 2. श्वास घेण्याची आणि सोडण्याची प्रक्रिया. एक दीर्घ श्वास आत घ्या. आता जोराने श्वास बाहेर सोडा. एक्सेल. आणि त्याचवेळी तुमचे पोट आतल्या बाजूने ओढा. जणू काही नाभी पाठीच्या कण्याकडे ओढत आहात असे वाटले पाहिजे. ही क्रिया सहज शक्य होईल तेवढीच करा. जेव्हा तुम्ही पोटाचे स्नायू सैल सोडता तेव्हा हवा आपोआप फुफ्फुसात भरली जाते. श्वास आत घेण्यासाठी इन्हेल तुम्हाला कोणताही प्रयत्न करण्याची गरज नाही, तो आपोआप होतो. फक्त श्वास बाहेर सोडण्यावर एक्सेलेशन आणि पोट आत ओढण्यावर लक्ष केंद्रित करा. 3. पुनरावृत्ती. सुरुवातीला तुम्ही एका मिनिटात 25 ते 30 वेळा ही क्रिया करू शकता. हळूहळू सरावाने तुम्ही एका मिनिटात 60 ते 100 वेळा किंवा त्याहून अधिक वेळा श्वास बाहेर सोडू शकता. हे चक्र 2 ते 3 वेळा फेऱ्यांमध्ये पूर्ण करा. प्रत्येक फेरीनंतर थोडा वेळ विश्रांती घ्या. 4. महत्त्वाचे मुद्दे. कपालभाती नेहमी रिकाम्या पोटी करावे. सकाळी लवकर उठून किंवा जेवणानंतर 4 ते 5 तासांनी. श्वास बाहेर सोडण्यावर भर द्या, आत घेण्यावर नाही. सुरुवातीला हळूहळू करा आणि नंतर गती वाढवा. जर तुम्हाला चक्कर आली किंवा अस्वस्थ वाटले तर त्वरित थांबा आणि सामान्य श्वास घ्या. गर्भवती महिला, उच्च रक्तदाब, हृदयविकार, हर्निया किंवा अल्सर असलेल्या व्यक्तींनी कपालभाती करू नये किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावे. सुरुवातीला एखाद्या अनुभवी योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली कपालभाती शिकणे उत्तम राहील. कपालभाती प्राणायामाचे फायदे. कपालभाती प्राणायामाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे. फुफ्फुसे मजबूत होतात. यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि त्यांना बळकटी मिळते. पचनक्रिया सुधारते. पोटाच्या स्नायूंना व्यायाम मिळाल्याने पचनक्रिया सुधारते आणि गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होतात. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. डिटॉक्झिफिकेशन. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. वजन कमी होण्यास मदत. चयापचय, मेटाबॉलिझम सुधारल्याने वजन कमी होण्यास मदत होते. विशेषतः ताण आणि चिंता कमी होते. मानसिक ताण आणि चिंता कमी होऊन मन शांत राहण्यास मदत होते. रक्तभिसरण सुधारते. शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे अवयवांना चांगला ऑक्सिजन मिळतो. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळाल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते. त्वचेचे आरोग्य सुधारते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडल्याने त्वचा अधिक चमकदार आणि निरोगी दिसते. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात. डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते. कपालभाती प्राणायाम नियमित केल्याने तुम्ही निरोगी आणि ऊर्जावान राहू शकता. कपालभाती प्राणायाम हा एक महत्त्वाचा योगाभ्यास आहे जो शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतो. तो कसा करावा यासाठी खालील माहितीचा वापर करू शकता. कपालभाती प्राणायाम करण्याची योग्य पद्धत. कपालभाती प्राणायाम करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा. 1. आसनात बसा. कोणत्याही आरामदायक आसनात बसा, जसे की सुखासन, पद्मासन किंवा वज्रासन. आपला पाठीचा कणा, कंबर ताठ आणि सरळ ठेवा. हात गुडघ्यांवर ठेवा आणि हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने उघडे ठेवा. ज्ञानमुद्रेत. डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करा. 2. श्वास बाहेर सोडा एकाग्रतेने. एक दीर्घ श्वास घ्या. आता जोराने आणि झटक्याने श्वास बाहेर सोडा. श्वास बाहेर सोडताना पोटाला आतल्या बाजूने खेचा. नाभी पाठीच्या कण्याकडे ओढल्यासारखी वाटेल. आपल्या पोटाच्या स्नायूंची हालचाल जाणवण्यासाठी उजवा हात नाभीवर ठेवू शकता. श्वास बाहेर सोडण्यावर जास्त भर द्या. श्वास आत घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण पोट सैल सोडताच हवा आपोआप फुफ्फुसात भरली जाते. 3. पुनरावृत्ती करा. अशा प्रकारे 20 ते 25 वेळा श्वास बाहेर सोडा. हा एक चक्र पूर्ण होतो. सुरुवातीला कमी गतीने करा आणि हळूहळू सराव वाढवा. सुरुवातीला 30 ते 50 वेळा करू शकता आणि हळूहळू 100 वेळा किंवा त्याहून अधिक वाढवू शकता. 4. विश्रांती. एक चक्र पूर्ण झाल्यावर थोडा वेळ शांत बसा आणि आपल्या शरीरातील बदलांचे निरीक्षण करा. कपालभाती प्राणायामाचे फायदे. कपालभाती प्राणायाम नियमितपणे केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. श्वसन प्रणाली मजबूत करते. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवते आणि श्वसन मार्गातील अडथळे दूर करते. पचन सुधारते. पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, गॅस अशा समस्या कमी होतात. वजन कमी करण्यास मदत. चयापचय क्रिया, मेटाबॉलिझम सुधारते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. विशेषतः पोटावरील चरबी कमी होते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे लिव्हर आणि किडनीचे कार्य सुधारते.
रक्ताभिसरण सुधारते. शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेवर चमक येते आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात. तणाव कमी करते. मन शांत करते आणि तणाव, चिंता कमी करण्यास मदत करते. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. इतर फायदे: अस्थमा, सायनस, निद्रानाश यांसारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो. शरीर आणि मन उत्साही राहते. कपालभाती प्राणायाम करताना घ्यावयाची काळजी. कपालभाती प्राणायाम करताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. योग्य मार्गदर्शन. सुरुवातीला एखाद्या अनुभवी योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली हा प्राणायाम शिकणे उत्तम राहील. रिकाम्या पोटी. हा प्राणायाम सकाळी रिकाम्या पोटी करावा. उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींनी किंवा हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी हा प्राणायाम कमी गतीने आणि सावकाश करावा. जास्त जोर लावू नये. गर्भवती महिला. गर्भवती महिलांनी किंवा मासिक पाळीत असलेल्या महिलांनी कपालभाती प्राणायाम करू नये. आजारी व्यक्ती. हर्निया, पोटात अल्सर, नुकतीच पोटाची शस्त्रक्रिया झाली असल्यास हा प्राणायाम करू नये. चक्कर आल्यास. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा थकल्यासारखे वाटत असेल तर लगेच थांबा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. श्वासावर लक्ष. श्वास घेण्याऐवजी श्वास बाहेर सोडण्यावर लक्ष केंद्रित करा. नेहमी लक्षात ठेवा की कोणत्याही योगाभ्यासाची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा योगतज्ज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.